गोंदिया शहराला लागून असलेल्या गोंडीटोला गावातील इंडियन गॅस कंपनीच्या गोदामात घरगुती गॅस सिलेंडरमधून तब्बल 2.5 किलो गॅस काढून तो गॅस दुसऱ्या रिकाम्या सिलेंडरमध्ये रिफिलिंग करत असताना रामनगर पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले असून यात सुरेश परतेती आणि सुरेश दमाये असे आरोपीचे नाव असून हा प्रकार गोंडीटोला गावातील इंडियन गॅस कंपनीच्या गोदामात सुरू होता। रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ग्राम गोंडीटोला येथील इंडियन गॅस कंपनीच्या गोदामात गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो गॅस रिकामा गॅस सिलेंडरमध्ये रिफिलिंग करण्यात येत असल्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली। पोलिसांनी गोंडीटोला येथील इंडियन गॅस कंपनीच्या गोदामात धाड टाकली असता आरोपी सुरेश परतेती आणि सुरेश दमाये हे दोघे ग्राहकांना वितरित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भरलेल्या सिलेंडरमधून इलेक्ट्रॉनिक मोटर लावून रेग्युलेटरच्या साहाय्याने काही प्रमाणात गॅस काढून रिकामा सिलेंडरमध्ये भरून काळाबाजार करताना आढळले। तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक हिमराज वसंत सहारे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी जीवनाशक्य वस्तू अधिनियम 3(7) अन्वये गुन्हा दाखल केला असून घरगुती गॅस सिलेंडर घेताना गॅस सिलेंडरचा वजन करूनच गॅस सिलेंडर घ्यावे असे आवाहन पोलिसांनी आणि अन्न पुरवठा विभागाने केले आहे।